वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथांचं चिंतन करत आपण 219 क्रमांकाच्या ओव्यापर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण 220 पासून पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्याच्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेतल्या 37व्या आणि 38व्या श्लोकाचं विवेचन करतायत. तो पहिला 37 क्रमांकाचा श्लोक असा आहे: हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अर्थात जर युद्धात पतन पावशील तर स्वर्ग मिळेल व जय पावलास तर पृथ्वीचा उपभोग घेता येईल. म्हणून हे कौन्तेय निश्चय करून युद्धाला सिद्ध हो. अर्जुनानं युद्ध करावं, युद्धामधून पळवाट काढू नये, यासाठी भगवंत वेगवेगळ्या प्रकारचा तर्क देत आहेत. अप्रत्यक्ष रीतीनं भगवंताचा प्रत्येक मनुष्य शरीर प्राप्त झालेल्या जीवाला उपदेश आहे की कशीही कोणतीही परिस्थिती आली तरी साधकानं आपल्या कर्तव्यापासून माघार घेऊ नये. आपलं कर्तव्य निष्ठेनं त्यानं पार पाडावं, कारण आपल्या कर्तव्यातूनच त्याला सहजपणे मोक्षाची प्राप्ती होईल. जो आपल्या कर्तव्यावर एकनिष्ठ असतो त्याला मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी अन्य कोणतीही साधना, अन्य कोणतंही अनुष्ठान वगैरे करण्याची आवश्यकता नाही. या दृष्टीनं भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू कर्म करत असताना त्या कर्माचा कोणताही परिणाम झाला तरी दुःख करण्याचं कारण नाही. तू युद्ध करणं योग्य आहे आणि युद्ध केल्यानंतर जर तू मरण जरी पावलास तर तुला स्वर्ग मिळेल. आणि जर याच जन्मात तू जय मिळवलास तर तुला या पृथ्वीचा उपभोग घेता येईल. म्हणून तू दृढ निश्चय होऊन युद्ध कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतायत ते बघूयात. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावशील. अर्थात अथवा युद्धप्रसंगी तुझे प्राण खर्ची पडले तर सहज स्वर्ग सुख उपभोगशील. मुळात कर्म करणं महत्वाचं आहे, कर्मावर निष्ठा ठेवणं महत्वाचं आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करताना त्याच्या फळाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण मानवी स्वभाव आहे की माणूस अपेक्षा हा करतोच. अपेक्षा न करता सामान्य साधकाला कर्म करणं थोडंसं अवघड जातं. काहीतरी मिळावं या कर्मातून आणि जे मिळतंय ते चांगलं मिळावं ही साधकाची इच्छा असू शकते. आणि या इच्छेला अनुसरून, या इच्छेला अनुकूल असं भगवंत इथं विवेचन करताना दिसत आहेत. अर्जुनाची युद्ध करू नये अशी जरी इच्छा असली तरी ती इच्छा कोणत्याही दृष्टीनं, कोणत्याही अंगानं स्वीकारार्ह नाही, ती स्वीकारणं योग्य नाही. पण त्यानं युद्ध करणं हे मात्र अनिवार्य आहे. युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे, युद्ध करणं हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून युद्ध त्यानं करावं. भलेही युद्ध करताना त्यानं अपेक्षा ठेवली तरी चालेल, कारण अपेक्षा ठेवणं हा अर्जुनाचा स्वभाव आहे हे भगवंतानं अर्जुनाच्या बोलण्यावरून ओळखलेलं आहे. कारण कर्म करण्यापूर्वी अर्जुनाचं लक्ष कर्माच्या फळावरती आहे. भलेही तो कर्म न करण्याची इच्छा व्यक्त करतोय, पण ते करण्यामागेही फळाचाच परिणाम त्याच्या नजरेमध्ये आहे. युद्ध करावं की न करावं याबद्दल जसा त्याच्या मनात संभ्रम आहे, तसाच युद्ध न केल्यामुळं काय परिणाम होतील आणि युद्ध केल्यावर काय परिणाम होतील याच्यावरही अर्जुनाचं लक्ष आहे. म्हणजे अर्जुनाचा आजार दुहेरी आहे. एक, कर्माच्या बद्दलही तो संभ्रमामध्ये आहे
कर्म करावं की न करावं याही बद्दल अर्जुन संभ्रमामध्ये आहे. आणि दुसरा त्याचा दोष म्हणजे कर्मामध्ये त्याची फलासक्ती आहे. कर्म करण्यात किंवा न करण्यात, कर्म स्वीकारण्यात किंवा त्यागण्यात फलाची आसक्ती हा एक दोष अर्जुनाच्या ठिकाणी इथं दिसतोय. पहिला जो दोष आहे अर्जुनाचा तो म्हणजे युद्ध टाळण्याची मानसिकता, युद्ध न करण्याची इच्छा. आणि युद्ध न करण्याच्या इच्छेवर अर्जुन ठामपणे उभा आहे, हा अर्जुनाचा एक प्रकारचा दोष आहे. आणि तोही दोष इथं भगवंतांनी दूर करण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसतो. तो दूर करताना भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तू युद्ध टाळणं कोणत्याही दृष्टीनं योग्य नव्हे आणि म्हणून तू युद्ध कर. म्हणजे अर्जुनाचं युद्ध अनिवार्य आहे हे भगवंतानं अनेक दृष्टीनं पटवून सांगितलं. आता भगवंत अर्जुनाच्या दुसऱ्या दोषाकडे वळत आहेत. आणि अर्जुनाचा दुसरा जो दोष आहे तो दुसरा दोष हा आहे की अर्जुन कर्माच्या बद्दल फलाची आसक्ती धरून जगतोय. त्याला फळाची आशा आहे त्याला. आणि म्हणून त्यानं युद्ध टाळलं तर त्याला कोणत्या फळाचा सामना करावा लागणार आहे, कोणती फळं त्याला भोगावी लागणार आहेत त्याचंही भगवंतांनी वर्णन केलं. तू जर युद्ध नाही केलंस तर तू नरकाला जाशील. तू युद्ध नाही केलंस तर तुझी कीर्ती सगळी नष्ट होईल. तू युद्ध नाही केलंस तर ही लोक तुझं नाव खराब करतील. तू युद्ध नाही केलंस तर हे लोक तुला ठार मारतील. तू युद्ध नाही केलंस आणि तू जिवंत निघून गेलास तर तुझी अपकीर्ती तुला मरणासारखी होईल. हे सगळं युद्ध न करण्याचे परिणामही भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. आणि आता युद्ध केल्यामुळं अर्जुन फळाचीच अपेक्षा ठेवणार आहे हेही भगवंताच्या लक्षात आहे. म्हणून अर्जुनानं युद्ध का करावं हेही भगवंत इथं सांगतायत की अर्जुना, तू युद्ध केलंय आणि युद्ध केल्यानंतरच्या ज्या फळांची शक्यता आहे, ज्या परिणामांची शक्यता आहे, त्या परिणामांच्या शक्यतेचीही चर्चा भगवंत इथं करताना दिसत आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना, युद्ध न करणं हा निर्णय तर तुझा चुकीचा आहे, पण युद्ध जर तू केलं तर जे कोणते फळ तुझ्या वाट्याला येतील ते सगळी फळं तुझ्या हिताचीच असणार आहेत. युद्ध केल्यानंतर जे परिणाम घडणार आहेत ते सगळे परिणाम तुझ्यासाठी हितकारकच असणार आहेत. आणि या दृष्टीनं भगवंताचं हे विवेचन महत्वाचं आहे. ना तरी रणी येथ, तू युद्ध न करता पळालास तर काय फळं भोगावी लागतील हे तर भगवंतांनी सांगितलं. पण तू जर युद्ध केलं, ना तरी रणी येथ, याच्याशिवाय तू पळून जाण्याचा निर्णय सोडून युद्ध करण्याचा निर्णय घेतलास, ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित. युद्ध केलं तर दोन गोष्टी शक्य आहेत. एक गोष्ट, युद्धामध्ये अर्जुनाला मरावं लागेल, ही एक शक्यता आहे. कारण युद्ध म्हटलं, लढाई म्हटली की दोन्हीपैकी एक परिणाम ठरलेला आहे. एक तर तुमचा विजय होईल किंवा तुमचा पराभव होईल. आणि जर पराभव झाला तर मरण हा पराभव असेल. पण अर्जुना, जर या युद्धामध्ये तुझ्या वाट्याला मरण आलंच, ना तरी रणी येत झुंजता वेचले जीवित, जर तुझं जीवित या युद्धामध्ये खर्च झालं, तुझा प्राण निघून गेला या युद्धामध्ये, युद्धभूमीमध्ये तू मरण पावलास, तरी स्वर्ग सुख अनकळित पावशील. तर मरणोपर्यंत जे अनकळित सुख आहे, अनकळित म्हणजे सहज, अनकळित स्वर्ग सुख पावशील, तर तुला अनकळित असं, सहज असं स्वर्ग सुखही मिळणार आहे. म्हणजे युद्ध जर अर्जुनानं केलं आणि या युद्धाचा जो नकारात्मक परिणाम अर्जुनाच्या नजरेत आहे, त्या नकारात्मक परिणामातली ही सकारात्मकता भगवंत सांगतायत की तू मरण जरी पावलास तरी तुला स्वर्ग सुख मिळेल. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळित पावशील, तरी तुला स्वर्ग सुख मिळेल. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. अर्थात एवढ्या करता आता अर्जुना विचार करू नकोस, धनुष्य घेऊन उठ व लवकरात लवकर युद्धास प्रारंभ कर. कर्म करताना कोणत्याही प्रकारची साशंकता साधकानं आपल्या मनामध्ये बाळगू नये. मी हे करू की नको, हे केल्यावर काय होईल, असा विचार जर आपण करत बसलो तर आपण कर्माला योग्यपणे न्याय देऊ शकणार नाही. आपण भिडलं पाहिजे.
अर्जुनालाही भगवंत तेच सांगतायत, म्हणून ये गोठी, म्हणून ही गोष्ट मी तुला सांगतोय, हा सल्ला मी तुला देतोय, ही आज्ञा मी तुला देतोय, म्हणून हे गोठी विचारू न करी किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुनाला उद्देशून तो शब्द आहे. विचारू न करी, कर्म करायचं की नाही याचा विचार करू नकोस. विचारू न करी किरीटी. आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी, लवकरात लवकर धनुष्यबाण घे आणि युद्ध करण्यासाठी तू उठ, सज्ज हो. देखय स्वधर्मू हा आचरता, दोषू नाशी असता, तुझं भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. अर्थात पहा की स्वधर्माचरणानं असलेली पातके नाहीशी होतात. असे असता लढाई करण्याने पातक लागेल असा भ्रम तुझ्या अंतःकरणात का उत्पन्न झाला? जी गोष्ट दोष घालवते तीच गोष्ट केल्यानं दोष लागतील असा जो अर्जुनाच्या मनातला विपरीत भाव आहे, तो विपरीत भाव भगवंत पुसण्याचा प्रयत्न करतात. माणूस कपडा धुवायला निघालाय, कपडा धुताना त्या कपड्यावर साबण फिरवणं गरजेचं आहे. त्या साबणेचा कोणता तरी एक रंग आहे आणि आपण जर घाबरायला लागलो की या साबणेचा रंग कपड्याला लागेल आणि कपडा आणखी मळून जाईल, अशी मानसिकता ठेवली तर तो कपडा स्वच्छ कसा निघणार? म्हणून कपडा स्वच्छ करायचा असेल तर त्याच्यावर साबणेचा डाग लागेल याची भीती बाळगता कामा नये. कारण तो डाग, कपड्यावरचे डाग धुण्याकरता आहे. आपल्याकडे म्हणतात मळाने मळ निघतो. साबण म्हणजे एक प्रकारचा मळच आहे, साबण म्हणजे एक प्रकारचा डागच आहे. साबण कपड्यावरून फिरवला की कपड्याला डाग लागणारच. पण हा डाग, कपड्याला लागलेले डाग काढण्यासाठीचा डाग, तोही आपण लावायचा टाळला तर कपडा स्वच्छ निघणार नाही. त्या पद्धतीनं भगवंतांनी वेगळं एक उदाहरण दिलंय. देखय स्वधर्मो हा आचरता. त्याप्रमाणे आपण आपल्या स्वधर्माचं आचरण केलं, आपल्या स्वधर्माप्रमाणे आपण जगलो तर दोषू नाशी असता. आपण आपल्या कर्माचं आचरण केलं, कर्मानुरूप आचरण केलं तर दोषांचा नाश होतो अशी परिस्थिती आहे, अशी वास्तविकता आहे. असं जर केलं तर दोष संपणार आहेत. दोषू नाशी असता. जर आपण स्वधर्माचं आचरण केलं तर दोषांचा नाश होईल अशी परिस्थिती आहे. स्वधर्माचं आचरण केल्यावर दोष का संपतात? त्याचं कारण नीट समजून घेतलं पाहिजे. बघा, स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोन देहांच्या पलीकडं शुद्ध चैतन्य रूप आत्मा दडलेला आहे. या शुद्ध अशा चैतन्य रूप आत्म्याला सूक्ष्म देहाचं वलय आहे आणि या सूक्ष्म देहाला या स्थूल देहाचं वलय आहे. म्हणजे दोन आवरणं या आत्म्याच्या भोवताली आपल्याला दिसतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या ठिकाणची जी मूळ, ज्याला आपण मन म्हणू, विज्ञानाच्या भाषेत मन, मनाला विज्ञान स्वीकारतं, त्या मनाच्या भोवती काही वासना आहेत, आकांक्षा आहेत. त्यांनी हे मन बनलेलं आहे आणि त्या मनाप्रमाणे हे शरीर क्रिया करत असतं. या शरीराकडून ज्या क्रिया घडतात, या सगळ्या क्रिया त्या मनाचा परिणाम आहेत. सिग्मंड फ्राईड नावाच्या विचारवंतानं खूप सुंदर असं विश्लेषण केलंय मनाचं. मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललो असेल. आज वेगळ्या परिप्रेक्षात त्याच्या विचारांचं चिंतन करावं लागेल. सिग्मंड फ्राईड असं म्हणतो की माणसाचं जे आयुष्य आहे, हे आयुष्य जेवढं दिसतं तेवढं नाही. शरीराचं आयुष्य वेगळं आणि मनाचं आयुष्य वेगळं. एखाद्याचं शरीर 30 वर्षाचं आहे याचा अर्थ असा नाही की त्याचं मन 30च वर्षांचं असेल. त्याचं मन त्याच्या शरीराच्या आयुष्यापेक्षा कमी अधिक असू शकतं. आणि इथंच कुठंतरी पूर्वजन्माच्या संकल्पनेशी फ्राईडचा संबंध जुळतो. काही लोकांना लवकरच बऱ्याच गोष्टी प्राप्त होत असतात, बरीच कौशल्य प्राप्त होतात. सामान्य माणसाला ती कौशल्य प्राप्त करण्यासाठी जेवढा कालावधी लागतो त्याच्यापेक्षा अतिशय कमी कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीला ती कौशल्य प्राप्त होऊ शकतात. याची कारण मीमांसा करताना सिग्मंड फ्राईडच्या विचारांचा आधार घ्यायचा झाला तर आपल्याला तो असा घेता येतो की त्याच्या शरीराचं वजन जरी कमी असलं तरी त्याच्या मनाचं वजन, वय हे जास्त आहे. आणि मनाचं वय कशावरून ठरतं? तर हे मन
ज्याला फ्राईड शरीराचा भाग मानतो, म्हणजे विज्ञान मनाला शरीराचा भाग मानतं. तर हे शरीर ज्या पिढ्यांकडून आलंय, आधीच्या पिढ्यांकडून आलंय, त्या पिढ्यांची काही एक मानसिकता आहे, त्या पिढ्यांची काही एक स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही ज्या घराण्यात जन्माला येता त्या घराण्याची काही एक परंपरा असते, त्या घराण्यांमध्ये काही एक विशिष्ट विचारसरणीचा पगडा असतो. त्या विचारसरणींना अनुसरून आपण जगत असतो. आपले खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा, वडील आणि आपण या सगळ्यांमध्ये जी एक विशिष्ट मानसिकता, वैचारिकता घडत आलेली आहे, त्याच्याच प्रभावातून आपलं जगणं आणि आपली जडणघडण होत असते, असं फ्राईडचं म्हणणं आहे. तो पुनर्जन्म वगैरे कल्पना मानत नाही, पण एकाच घरातली जी वंशावळ आहे ती तरी तो मान्य करतो. या दृष्टीनं जरी विचार केला, अध्यात्म असं मानतं की चैतन्य आपल्या स्वभावाप्रमाणे ती परंपरा निवडतं. दोघांना म्हणायचं जरी वेगवेगळं असलं तरी दोघांचा आशय, गाभार्थ, सूक्ष्मार्थ, तत्वार्थ एकच आहे. आपल्याला त्या भेदामध्ये पडायचं नाही. पण फ्राईडच्या भाषेत समजून घेऊ की माझ्या घराण्याची, माझ्या पूर्वजांची जी परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे, त्या परंपरेप्रमाणे माझा स्वभाव ठरतो आणि माझ्या आधीच्या लोकांमध्ये काही एक गुण असतील तर ती गुण मला आपोआप स्वाभाविकपणे प्राप्त होतात. आता थोडा अध्यात्माच्या भाषेत हा विषय समजून घेऊ की सूक्ष्म शरीर जे आहे ते मागच्या जन्मातल्या पूर्वसंचितांनी बनलंय आणि त्या पूर्वसंचितातून त्याचा एक स्वभाव, त्याचा एक कर्म बनलंय. हाच त्याचा स्वधर्म आहे. आता थोडा स्वधर्म शब्द आणखी थोडा स्पष्ट झाला असेल. माझा धर्म काय हे या जन्मात ठरणार नाही. मी मागच्या जन्मात केलेली जी कर्म आहेत, वासना आहेत, इच्छा, आकांक्षा आहेत, त्याच्यावरून माझा या जन्मातला धर्म ठरतो. आणि माझ्यातला तो जो धर्म आहे त्या धर्माचं आता मला पालन करायचं आहे.